होल्ड, 8 पुन्हा पर्वतासन, 9 डावा पाय पुढे, दक्षिण अश्वसंचलन, 10 दोन्ही पाय पुढे, पादहस्तासन, 11 हस्तोत्तानासन, 12 प्रणामासन. रिलॅक्स. आता काय करायचे, मान झुकलेली, दम लागला असेल आपण 3च केल्या पाहिजे. किती ताकद आहे पायामध्ये सुरुवात, म्हणजे आपण अर्धा किलोमीटर रनिंग केलं जितका दम लागतो तितका दम 3 सूर्यनमस्कार लागला, म्हणजे 3 सूर्यनमस्कार इक्वल टू अर्धा. समोर पाहिजे 5 पर्वतासन, दोन्ही पाय मागे, हनुवटी छाती टेकवायची, टाचा टेकवण्याचा प्रयत्न, 6 साष्टांग नमन, कंबरवरती, छाती हनुवटी टेकलेली, हनुवटी सुद्धा टेकवायची, 6 भुजंगासन, सापासारखं जाऊन घ्यायचे, 8 पुन्हा पर्वतासन, 9 दक्षिण अश्वसंचलन, डावा पाय पुढे, डावा पाय पुढे सर्वांचा, मागचा पाय सरळ, समोर पायचे, 10 दोन्ही पाय पुढे, पादहस्तासन, 11 हस्तोत्तानासन, 12 प्रणामासन. छान केलं. मग तुम्ही घरी प्रयत्न करा, जमलं तुम्हाला जमतं छान दोघी आता. आता साडीमुळे ते तुम्हाला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत असेल पण दोघी छान करताय, हे नक्की करा. हां बुडीयामध्ये पण यातले तुम्हाला जे जे शक्य आहे ते करत होतं, कारण की हे सर्वांग व्यायाम आहे, याने तुमचे गुडघे जॉईंट्स ते अजून मजबूत होते. यामध्ये आता की पहिला असताना महत्त्वाचं म्हणतो जालंधर बंद. आता बंदचा अर्थ काय होतं, बंद म्हणजे लॉक करणं, म्हणजे रोखून ठेवणे. तर काय रोखून ठेवायचं आहे, तर आपल्याला श्वास रोखून ठेवायचा आहे. कुठे, आपल्या कंठामध्ये. श्वास आपण फुफ्फुसामध्ये घेतोय पण त्याचं लॉक जे हे कंठामध्ये असणार आहे, म्हणून याला म्हटलेलं आहे जालंधर बंद. कसं करायचं आहे पहा, दोन हात गुडघे राहतील सहजतेने. पहिले पहा फक्त एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास न सोडता श्वास घेतल्या घेतल्या मान तुमची जी हनोटी ती कंठकुपीमध्ये लावायची. कंठकुपी म्हणजे आपला हा जो खड्डा आहे ना, हा खड्डा, 2 शोल्डरचा खड्डा, याला म्हणतात कंठकुपी. त्या कुपीमध्ये आपली हनोटी ठेवून द्यायची आणि जितकी तुमची क्षमता आहे तितके श्वास रोखून ठेवायचा आहे. आणि ज्या क्षमता संपेल, बाबा आता श्वास रोखता येत नाही, त्यावेळेस मान सरळ करत हळूहळू हळूहळू श्वास सोडून द्यायचा आहे. लक्षात आलं, क्षमता, कारण इथं तुमच्या हृदयाला ताण पडतो, मेंदू सुद्धा या ठिकाणी ताण येतो. आपल्या इनर ऑर्गनचं ही रनिंग म्हटलं तरी चालेल. ओके, दिसायला सोपी क्रिया पण तितकीच ही ऊर्जावान आणि ताकदवान. सर ऑब्झर्व करायचं आहे, श्वास पूर्ण क्षमतेने घ्यायचा आहे. कसा, श्वास सोडत 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 मग हळूच पुढे यायचं. ओके, आता इथं जसं पण श्वास घेतोय तर श्वास घेताना डायफ्रॅम ब्रिदिंग करायची. आता डायफ्रॅम ब्रिदिंग म्हणजे काय, आता नेहमी तुम्हाला फील येणार नाही, इथं स्ट्रेस येणार नाही. तर डायफ्रॅम ब्रिदिंग म्हणजे काय, की आपला हा जो पिंजरा आहे, छातीचा पिंजरा आहे, आता तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेस मी श्वास घ्यायचा माझी छाती पूर्ण पुढे आलेली, साईडने पहा.
आता सामान्य दीर्घ श्वास. सामान्य झालं. डायफ्रॅगमॅटिक ब्रीथिंग. लक्षात आलं मी तो फरक काय दोघांमध्ये. आपला हा जो पिंजरा आहे ना, पिंजऱ्याचा खालचा जो पट्टा आहे, आपल्या पिंजऱ्याचा खालचा जो पट्टा आहे त्या पट्टा म्हणतात डायफ्रॅम. ओके, तो डायफ्रॅमवरती खेचायचा. त्याने काय होणार आहे, फुफ्फुस आहे ना आपलं, फुफ्फुसाची क्षमता वाढते. इतकं फुफ्फुस आहे ना आपलं, जास्त एक्सपांड होतो, स्ट्रेस होतो, ऑक्सिजन जास्त भरला जातो, जास्त इन होतो. लक्षात आलं, याला म्हणते डायफ्रॅम ब्रीथिंग. ती डायफ्रॅम ब्रीथिंग करत लॉक टाकायचं. लक्षात आलं, तुम्ही सामान्य श्वास घेतला, कमी स्ट्रेस आहे, फार येईल पण थोडा कमी येईल, पण डायफ्रॅम ब्रीथिंग प्रॉपर स्ट्रेस येतो आणि तुमचा चेहरा पूर्ण ताण जातो. रक्तप्रवाह म्हणजे आपलं ब्लड सर्क्युलेशन येते पूर्ण मेंदूमध्ये, चेहऱ्यावर पूर्ण पसरतं, ताण येतो, हृदयात ताण येतो आणि चेहऱ्याचा ताण येतो. तो आला पाहिजे तर तो बंद झाला असा त्याचा मध्ये राहतो. लक्षात आलं, त्याच्यामुळे डायफ्रॅम ब्रीथिंग करत आपल्याला लॉक टाकायचं आहे. आणि क्षमतेनुसार जितकी तुमची क्षमता आहे तितकं तुम्ही होल्ड कराल. जितकं जास्त होल्ड कराल तितकं बेटर, बेस्ट. म्हणजे त्यामुळे तुमचं हृदय, फुफ्फुस आणि मेंदू सगळ्यांची एक्सरसाइज होते त्या एका क्रियेने. इतकं ताकदवान. लक्षात आलं, सर्वांनी करायचं आहे. 2 हात गुडघ्यावर, अर्धपद्मासन असेल सर्वांनी. 10 पाय उजव्या मांडीवर, उजवा पाय 10 मांडीवर. दीर्घ श्वास घेत जालंधर बंद. श्वास सोडत सोडत वरती यायचं. लक्षात आलं, चेहऱ्यावर प्रेशर जाणवलं, जे मी होल्ड केलं झालं तर चेहऱ्यावर प्रेशर जाणवलं असेल, हार्टबीट थोडे वाढले असतील, हे व्हायला पाहिजे. तर तो बंद लागला असा त्याचा अर्थ. पुन्हा एकदा क्रिया करायची, लॉक पडतो. त्यामुळं आपलं प्रेशर जे ब्लड सर्क्युलेशन ते वाढतं. सोबतच आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचं जे तेज, ओज आणि कांती म्हणतो ती या जालंधर बंधातनं येते. तर ज्यांना आपला चेहरा स्पार्किंग किंवा ओज, तेजस्वी असं वाटतं त्यांनी जालंधर केलं पाहिजे. फक्त त्यासाठीच नाही, पण इंटरनल ऑर्गनचा सुद्धा हा व्यायाम आहे. आपण फुफ्फुस, हृदय आणि लक्षात आलं जालंधर बंधन. आता सर्व करतील 2 वेळेस मी पाहिजे. ओके, आपल्या क्षमतेनुसार तुम्ही जितकं Maka tahu Indonesia maka